गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण या पिरियडमध्ये BA 5th सेममध्ये पहिल्या युनिटमध्ये पहिलं चॅप्टर सविस्तरपणे याचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपल्या पहिल्या युनिटचं जे नाव आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप, तर या भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप या युनिटमधील पहिलं चॅप्टर आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. अशा प्रकारे आपण 3 अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये आपण बघू की अर्थव्यवस्था म्हणजे काय. सुरुवातीला एखाद्या गोष्टीचं आपल्याला स्वरूप माहिती सादर करण्याच्या पहिले ती वस्तू म्हणजे नेमकी काय, त्याचप्रकारे अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. तर आपण सुरुवातीला बघू की अर्थ म्हणजे काय. तर आपण अर्थ म्हणजे अर्थशास्त्रामध्ये पैसा या उद्देशाने आपण त्याचा अर्थ काढत असतो. अर्थ म्हणजे पैसा. आता बघू आपण व्यवस्था म्हणजे काय. तर व्यवस्था म्हणजे काय की ते पैसा मिळवण्यासाठी जो व्यक्ती कार्य करतो आणि त्या कार्य केल्यामुळे त्याला जी वस्तू मिळकत मिळते त्याला आपण पैसा म्हणतो. म्हणजे ज्या व्यवस्थेतून पैसा मिळतो त्याला आपण अर्थव्यवस्था असं म्हणतो. संपूर्ण जगामध्ये आपण जर विचार केला तर आज सध्या स्थितीमध्ये 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था दिसून येतात. यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. आज जगातील बहुतेक राष्ट्र म्हणजे जवळपास आपण रशिया आणि चीन जर हे देश सोडले तर बाकी अनेक राष्ट्र हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणि चीन यांनी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकार केलेला आहे. रशिया यांनी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकार केलेला आहे. भारताने मात्र साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार नाही केला आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सुद्धा स्वीकार केलेला नाही. भारताने साम्यवादी प्लस भांडवलशाही यांच्या दोघांचं मिश्रण अशी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. तर आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत सुरुवातीला की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय. भांडवल, जेव्हा आपण भांडवलशाही म्हणतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला भांडवल म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला जाणून घेणे अभिप्रेत ठरते. भांडवल म्हणजे पैसा आणि पैसा ज्या अर्थव्यवस्थेचा उद्देश पैसा कमावणे असतो, ज्या अर्थव्यवस्थेचा उद्देश नफा कमावणे असतो, याला आपण सोप्या शब्दामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतो. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जो आत्मा असतो तो उद्योगपती, तो असतो उद्योजक. आणि उद्योजकाचा जो आत्मा असतो तो असतो त्यांचा नफा. आणि त्यामुळे जेव्हा आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सोप्या शब्दात जर अर्थ काढला की त्या देशातील उत्पादनाची सर्व संसाधने हे भांडवलदाराच्या मालकीची असली पाहिजे आणि त्या संसाधनावर त्या व्यक्तीचा पूर्णपणे अधिकार असला पाहिजे आणि त्यांच्या व्यवहारात, त्यांच्या आर्थिक व्यवहारात सरकारचा हस्तक्षेप नसला पाहिजे किंवा सरकारची ढवळाढवळ नसली पाहिजे. अशा व्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतो. आज संपूर्ण जगामध्ये जर विचार केला आपण तर इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जपान ह्या सगळ्या मोठ्या महासत्ता असलेल्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते. आपण आता बघू की भांडवलशाही जी अर्थव्यवस्था आहे हिचे गुण काय आहेत. गुण म्हणजे काय की एखाद्या देशाने भांडवलशाही अर्थव्यवस्था का स्वीकारावी म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अंगीभूत गुण असेल तर आपल्याला बघायचं आहे की त्याचे गुण काय आहेत. तर आपण सुरुवातीला बघू की त्यांचे गुण कोणते आहेत. तर पहिलं भांडवलशाही अर्थव्यवस्था गुण आहे खाजगी मालमत्ता. खाजगी मालमत्ता म्हणजे त्या देशातील व्यक्तींना आपली खाजगी मालमत्ता, वैयक्तिक संपत्ती प्राप्त करण्याचा असलेला अधिकार. म्हणजे तो व्यक्ती नैतिक मार्गाने आपली खाजगी संपत्ती प्राप्त करू शकतो आणि त्या संपत्तीवर त्या व्यक्तीचा नैतिक अधिकार प्राप्त झालेला असतो. दुसरा आहे किंमत यंत्रणा. किंमत यंत्रणा म्हणजे हे भांडवलशाहीचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. किंमत यंत्रणा म्हणजे काय की किमतीची विशिष्ट अशी साखळी की तिथे प्रत्येक उपभोक्ता आणि उत्पादक एकमेकाशी जोडलेला असतो. उपभोक्त्याचा उद्देश असतो का कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला वस्तू प्राप्त झाली पाहिजे आणि उत्पादकाचा उद्देश असतो की आपल्याला जास्तीत जास्त नफा प्राप्त झाला पाहिजे. आणि त्यामुळे किंमत यंत्रणा दुसरा उद्देश आहे. साहसीचे स्वातंत्र्य किंवा जो उद्योगपती असतो त्याला आपण उपक्रमी म्हणतो. त्याला त्या देशामध्ये कोणती वस्तू निर्माण करायची, केव्हा निर्माण करायची, कुठे निर्माण करायची आणि त्याची किंमत किती ठरवायची
हा संपूर्ण अधिकार त्या देशातील उद्योगपतीला दिलेला असतो. त्याच अर्थव्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की उपभोक्त्याचे सार्वभौमत्व. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्ता हा राजा असला पाहिजे. कार्ल मार्क्स असं म्हणतात की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्ता हा राजा असला पाहिजे आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जो राजा आहे तो उपभोक्ता असतो. त्याला सार्वभौमत्व म्हणजे त्याला संपूर्ण अधिकार असतात की कोणती वस्तूचा उपभोग घेतला पाहिजे, कोणत्या वस्तूचा उपभोग नाही घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण इथे उपभोक्त्याचे सार्वभौमत्व बघितलं. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे महत्तम नफा मिळवण्याचे उद्दिष्ट. जो उद्योगपती असतो त्याला अधिकतम नफा, महत्तम नफा मिळवता येतो. म्हणजे एखाद्या उद्योगपतीने अधिक नफा प्राप्त करण्याचा जर त्यांनी ठरवलं की आपण जास्तीत जास्त नफा प्राप्त केला पाहिजे तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने नसतात. त्यानंतरचा 6वा मुद्दा आहे सरकारी हस्तक्षेपाचा अभाव. मी सुरुवातीला सांगितलं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेपाचा अभाव नसतो. संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार त्या देशातील व्यक्तींना असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे म्हणजे गुण आहे की लोकशाही पद्धतीचा अवलंब. भांडवलशाही अर्थव्यवस्था जरी असेल तरी तिथे लोकशाही वृद्धिगत झालेली असते आणि त्यामुळे तेथील लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपलं तिथली अर्थव्यवस्था कार्य करीत असते. जसं आपण उदाहरण घेऊ अमेरिकेचं. अमेरिकेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, परंतु तिथे शासन मात्र लोकशाही आहे. तेथील राष्ट्रपती जनतेतील मतदानातून ते निवडून आलेले असतात, त्यांच्या प्रतिनिधीद्वारे निवडून आलेले असतात. म्हणजे भांडवलशाही जरी अर्थव्यवस्था असेल पण तिथं लोकशाही मार्गाचा वापर केलेला असतो. आणि शेवटलं जे वैशिष्ट्य आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वैयक्तिक रुची किंवा वैयक्तिक आवड. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन कसं जगायचं त्याची आवड निवड ठरवण्याचा अधिकार असतो. आणि हीच आवड निवड त्याच्यामध्ये उत्साह स्फूर्ती निर्माण करणे. जसं एखाद्या व्यक्तीने आपण असं म्हणलं की जो व्यक्ती पैसा कमावेल तोच खर्च करेल असं जर म्हटलं तर तो व्यक्ती अधिक पैसा कमावेल. पण एखाद्या व्यक्तीला असं म्हटलं का तू पैसा कमावशील पण खर्च मी करणार, तो व्यक्ती पैसा कमावणार नाही. आणि त्यामुळे वैयक्तिक आवड, वैयक्तिक अभिरुची हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर आपण अशा प्रकारे आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे गुण किंवा वैशिष्ट्ये आपण याच्यामध्ये बघितलेले आहे. आता आपण समोरचा मुद्दा बघू की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष काय आहेत. आता अर्थशास्त्रामध्ये एकही अशी अर्थव्यवस्था किंवा एकही असा सिद्धांत नाही की ज्याला गुण आणि दोष नसेल. म्हणून ॲडम स्मिथ असा म्हणतो की जेव्हा 7 अर्थशास्त्रज्ञ एका ठिकाणी येतात तेव्हा 8 मत तयार होतात. म्हणजे अर्थशास्त्रातील एखादी एकही सिद्धांत असा नाही की त्याला गुण आहे पण दोष नाही, दोष आहे पण गुण नाही. आणि त्यामुळे आपण असं म्हणू की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष काय आहे. याच्यातला एक मुद्दा सांगायचा असं वाटतो की ऑथर एक जो हा अर्थशास्त्रज्ञ होता तो असा म्हणायचा की भांडवलशाही अर्थव्यवस्था अशी एक जादू आहे की तिथे वाळूला जरी भांडवलशाही अर्थव्यवस्थेने स्पर्श केला तरी वाळूचं रूपांतर सोन्यामध्ये होऊ शकतं. हे झालं भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या समर्थकाचं मत. पण विरोधक वेगळेच म्हणतात. आता आपण बघू की विरोधक काय म्हणतात की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष काय आहेत. तर पहिला दोष आहे की एकाधिकाराकडे जाण्याची प्रवृत्ती. जर भांडवलशाही अर्थव्यवस्था अशी आहे की जिथं एकाधिकारशाही निर्माण होईल, जिथं नफ्याचं महत्त्व वाढेल, नैतिक प्रवृत्ती कमी होईल, नैतिक मूल्य कमी होईल आणि त्यामुळे एक प्रकारचे एकाधिकारी शासन निर्माण होईल आणि त्यामुळे गरीब हा गरीब राहतील आणि श्रीमंत हा श्रीमंत राहील. त्यामुळे एकाधिकाराकडे जाण्याची प्रवृत्ती ह्या अर्थव्यवस्थेत दिसून येते. दुसरा जो मुद्दा आहे की उपभोक्ता हा सम्राट असतो ही कल्पना चूक आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये म्हटलेलं आहे का उपभोक्ता हा राजा असतो. परंतु त्याची टीकाकार असं नाही म्हणत की उपभोक्ता हा राजा नसतो. कारण वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार, वस्तू निर्माण करण्याचा अधिकार, लोकांच्या आवडीनिवडी गरजा बदलण्याचा अधिकार हा संपूर्ण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कुणाला असतो, हा भांडवलदाराला असतो. आणि त्यामुळे भांडवलदाराने जी वस्तू बाजारामध्ये आणली किंवा जी वस्तू बाजारामध्ये निर्माण केली ती विकत घेणे याच्याशिवाय दुसरा पर्याय ग्राहकासमोर नसतो. आणि त्यामुळे टीकाकार असे म्हणतात की उपभोक्ता हा सम्राट असतो असं म्हणणं चूक आहे. तिसरा मुद्दा असा आहे की उपभोक्त्याचे शोषण.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्त्याचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते आणि वस्तूच्या किमती अधिक प्रमाणात आकारल्या जातात, त्यामुळे नफा अधिक कमावला जातो आणि उपभोक्त्याचे शोषण होते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की उत्पादकतेची उच्चतम मर्यादा गाठता येत नाही. भांडवलशाही जरी अर्थव्यवस्था असेल, यंत्रणा जरी उत्पादन करता येत असेल, तरी आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येत नाही, कारण याच्यामध्ये स्पर्धा असते. ह्या भांडवलदारांमध्ये स्पर्धा असते आणि स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येत नाही. आणि शेवटला जो मुद्दा आहे की किंमत यंत्रणेचा पुरेपूर वापर न होणे. आपण जरी असं म्हणलं की वर्तमान काळामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था जरी योग्य असेल, परंतु ज्या वस्तूच्या किमती त्या भांडवलदाराने ठरवलेले आहेत, त्या वस्तू विकत घेण्यात त्या देशातील नागरिक सक्षम आहेत का, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे त्या देशातील नागरिक त्या वस्तू विकत घेण्यामध्ये सक्षम नसतात आणि त्यामुळे किंमत यंत्रणा हा आपली व्यवस्थित कार्य करू शकत नाही आणि त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष दिसून येतात. कार्ल मार्क्सनं म्हटलं होतं की भांडवलशाही अर्थव्यवस्था एक दिवस संपूर्णपणे नष्ट होईल आणि समाजवादी अर्थव्यवस्था येईल आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की जेवढे गुण आहेत तेवढे दोष आहेत. ठीक आहे, धन्यवाद.